नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेटमध्ये जे काही उर्दू कन्व्हर्जन राऊंड लागला होता, तर या उर्दू कन्व्हर्जन राऊंडमध्ये आता त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. यासाठी विविध जिल्हा परिषदचे नोटिफिकेशन आले आहे. यामध्ये सर्वप्रथम आहे जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत उर्दूचं कन्व्हर्जन राऊंडमधील सर्व पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आयोजित केले आहे. तर पाहूया सविस्तर बातमी, सविस्तर अपडेट. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे काही एकूण टोटल 30 उमेदवारांसाठी सूचना नोटिफिकेशन पाठवले आहे. यामध्ये विषय दिला आहे शिक्षण सेवक भरती प्रक्रिया सन 2024मधील निवड झालेली समुपदेशन प्रक्रिया उपस्थित राहण्याबाबत. यामध्ये जे काही उर्दू माध्यमाचे उमेदवार यामध्ये सिलेक्ट झाले आहे जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी, त्यांच्यासाठी एकूण टोटल 30 उमेदवारांसाठी हे समुपदेशन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी टाईम टेबल दिला आहे. तर यामध्ये उपरोक्त विषयांपैकी पवित्र प्रणालीद्वारे सन 2024च्या शिक्षणसेवक भरती प्रक्रियेमध्ये आपली निवड झाली आहे. तरी आपण दिनांक 8 मित्रांनो 8 तारखेला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं सदरीत. तर यामध्ये 8/8/2024 रोजी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार कैलासवासी लोकनेते श्री शामरावजी पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सकाळी ठीक 8 वाजता समुपदेशन प्रक्रियासाठी उपस्थित राहावे. ज्यांची नियुक्ती प्रकल्पग्रस्त त्याचप्रमाणे भूकंपग्रस्त खेळाडू या समांतर आरक्षणांमधून झाली आहे, त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित कार्यालयाकडून होऊन त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती दिली जाईल. तथापि संबंधितांनी समुपदेशनासाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हे होता टाईम टेबल दिला आहे जिल्हा परिषद रत्नागिरीने. जे काही उर्दू माध्यमातील जे उमेदवार निवड झाले आहे तर त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सूचना आहे. तर यामध्ये त्यांनी वेळ सभागृह दिनांक 8/8/2024 रोजी बोलवण्यात आला आहे जिल्हा परिषद रत्नागिरीतर्फे. ते कैलासवासी लोकनेते शामरावजी पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे सकाळी 8 वाजता. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि त्याचा एक झेरॉक्स संच सोबत सेल्फ ॲटेस्टेड कॉपी केलेल्या संच घेऊन जायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला टाईम टेबल दिलेला आहे खाली. तर या टाईम टेबलमध्ये दिनांक 8/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता ते सकाळी 10:45पर्यंत तुम्हाला उपशिक्षक महिला गुणानुक्रमानुसार सर्वप्रथम जे काही महिला आहे तर त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात येणार आहे. मराठी माध्यमच्या उमेदवार संख्या टोटल 71. त्यानंतर सकाळी 10:45 ते 11:15पर्यंत पदवीधर विज्ञान गणित महिला गुणानुक्रमानुसार मराठी माध्यम यांची घेतली जाणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यांचं पार पाडलं जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11:15 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपशिक्षक पुरुष गुणानुक्रमानुसार मराठी माध्यम 174 जागा आणि पदवीधर विज्ञान गणित पुरुष गुणानुक्रमानुसार मराठी माध्यमचे पुरुष यासाठी हे बोलवण्यात आले आहे दुपारी 2:30 ते 3पर्यंत. त्यानंतर खाली दिनांक 3 ते 3:30पर्यंत उर्दू माध्यमातील सर्व उपशिक्षक पदवीधर महिला पुरुष गुणानुक्रमानुसार तुम्हाला बोलवण्यात आलं आहे दुपारी 3 ते 3:30. पुरुष टोटल या ठिकाणी 19 उर्दू सर्व उपशिक्षक पदवीधर महिला पुरुष गुणानुक्रमानुसार तुम्हाला 19 जणांना बोलवण्यात आलं आहे. त्यानंतर 3:30 ते 4 वाजेपर्यंत प्रसिद्ध झालेली यादीप्रमाणे महिला पुरुष गुणानुक्रमानुसार बोलवण्यात आले आहे. टोटल 397 मराठी आणि उर्दू माध्यमाचे सर्व नवनियुक्त शिक्षकांना बोलवण्यात आलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी. त्यानंतर पुढील जिल्हा परिषद पाहूया मित्रांनो. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्गतर्फे तुम्हाला बोलवण्यात आलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर यामध्ये दिला आहे विषय पवित्र शिक्षक भरती 2022 निवड यादी. मित्रांनो, मराठी आणि उर्दू माध्यमाच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे. तर यामध्ये विषय पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती 2022 संदर्भ त्या ठिकाणी रेफरन्स नंबर दिला आहे, सर्व GR नंबर दिले आहे. त्यानंतर खाली आहे उपरोक्त पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती 2022 मध्ये अंतर्गत आपली निवड झाली असून संदर्भ क्रमांक 5 अन्वये कागदपत्र पडताळणीसाठी कळवण्यात आले आहे. तरी खालील वेळापत्रकाप्रमाणे उमेदवारांनी कार्यवाही पूर्ण करता येणार आहे. सदरीत कालावधीत आपण उपस्थित न राहिल्यास मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी
कागदपत्र पडताळणी करण्यासाठी अंतर्गत आपली निवड झाली असून संदर्भ क्रमांक 5 अन्वये कागदपत्र पडताळणीसाठी कळवण्यात आले आहे, तरी खालील वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. सदरीत कालावधीत आपण उपस्थित न राहिल्यास आपणास समुपदेशाने शाळा देता येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्या. मित्रांनो, तुमची उपस्थिती आवश्यक आहे. तुम्ही उपस्थित न राहिल्यास तुमची शाळा निवड ही तुमची विचारात घेतली जाणार नाही, परस्पर दिली जाईल. याची सर्व नोंद सर्व अभिभावकांनी घ्यायची आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत. तर या ठिकाणी संपूर्ण टाईम टेबल दिला आहे मित्रांनो. सोमवार दिनांक 5/8/2024 रोजी सकाळी 9 वाजता 9 ते संपेपर्यंत कागदपत्र पडताळणी होणार आहे तुमची. स्थळ बॅरिस्टर नाथा पै सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. त्यानंतर मंगळवार दिनांक 6/8/2024 रोजी अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करणे जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत ही कार्यवाही आहे. त्यानंतर बुधवार दिनांक 7/8/2024 रोजी सकाळी 10 पासून समुपदेशन व नियुक्ती देण्याबाबत या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात आलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समुपदेशनसाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे. अशा पद्धतीने ही सर्व प्रक्रिया आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत ज्यांची निवड झाली आहे या कन्वर्जन राऊंडमध्ये, तर त्यांच्यासाठी उर्दू माध्यम असतील, मराठी माध्यम असतील, त्यांच्यासाठी हे सर्व टाईम टेबल दिलेला आहे. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषद सांगलीमार्फत सुद्धा प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जे काही पवित्र प्रणाली अंतर्गत निवड झालेली शिक्षक आहे, तर यांची एकूण टोटल 11 उमेदवार निवड झाली आहे यासाठी. तर यामध्ये मित्रांनो, जे काही उर्दू माध्यमाची गुणवत्ता यादी लागली आहे, यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी जिल्हा परिषद सांगलीमार्फत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समुपदेशन प्रक्रियेसाठी बोलवण्यात आले आहे. तर त्याचं टाईम टेबल दिलं आहे. सविस्तर पाहूया. विषय पवित्र संगणक प्रणालीद्वारे प्राप्त दिनांक 30/7/2024 रोजी प्रसिद्ध झालेले गुणवत्ता यादीमधील उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी करिता बाबत खाली दिला आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये नुसार पवित्र प्रणाली संगणक प्रणाली अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापन सांगलीकरिता शिक्षण सेवक पदावरील निवडीसाठी शिफारसपात्र एकूण 11 उमेदवारांची दिनांक 30/7/2024 रोजी गुणवत्ता यादी प्राप्त झालेली आहे. सदरीत यादीमध्ये नमूद उर्दू माध्यमाचे संबंधित सर्व उमेदवारांनी आपले कागदपत्र पडताळणीची पुढील कार्यवाही पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे दिनांक 7/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता व्यक्तिशः उपस्थित राहायचे आहे. त्यानंतर वरील प्रमाणे कागदपत्र पडताळणी कमी उपस्थित राहत असताना उमेदवारांनी या पत्रासोबत जोडलेल्या पडताळणी सूचीनुसार अनुक्रमे सर्व मूळ कागदपत्रे 2 स्वयंसाक्षांकन केलेले छायाचित्र प्रतीसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यायची आहे. उपरोक्त विहित वेळापत्रकानुसार संबंधित उमेदवार कागदपत्र पडताळणी कामी उपस्थित न राहिल्यास त्याची अनुपस्थिती राज्यस्तरावर कळवण्यात येईल. तसेच अनुपस्थितीबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, ही होती नोटिफिकेशन जिल्हा परिषद सांगलीमार्फत जे उर्दू कन्वर्जन राऊंड लागला आहे, मेरिट लिस्ट लागली आहे. तर यामध्ये जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत जिल्हा परिषद सांगलीसाठी, तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं आहे. त्यांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. तर यामध्ये खाली अशा पद्धतीने संपूर्ण टाईम टेबल आहे मित्रांनो. यामध्ये 7/8/2024 रोजी तुम्हाला बोलवण्यात आलं आहे. जे उर्दू माध्यमाचे सिलेक्ट उमेदवार आहेत जिल्हा परिषद सांगलीसाठी, त्यांना 7/8/2024 रोजी बोलवण्यात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समुपदेशनसाठी. तर मित्रांनो, ही होती नोटिफिकेशन विविध जिल्हा परिषदमध्ये जे काही मराठी माध्यम उर्दू माध्यमाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या निवडीबाबत, त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.